तर मनसेनेही पोलखोल केलेली आहे आणि आता या संदर्भात निवडणूक आयोग काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खोट्या सही शिक्क्याचं पत्र सादर झालंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे हे बनावट पत्र सादर करण्यात आलेलं आहे। माजलगावच्या अशोक वाघमारे विरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। बीडमधला हा धक्कादायक प्रकार आहे। माजलगावमधल्या 10 विकास कामांना मंजुरी दिल्याचे बनावट पत्र आहे, जे अजित पवारांच्या सहीने तयार करण्यात आलं होतं। बनावट हे पत्र आहे। 1 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिल्याचे हे बनावट पत्र आहे। 6 जुलै 2025च्या तारखेचे बनावट पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेलं होतं। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी द्यावी यासाठी हे बनावट पत्र सादर करण्यात आलेलं होतं। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी एक मोठी बातमी। राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या अपडेट करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत द्यावी अशी मागणी केली आहे। 2 आठवड्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने हे पत्र लिहिलं असून अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये। 15 ऑक्टोबरपर्यंत नव्या मतदारांची नोंदणी करू द्या आणि नावं वगळू द्या अशी ही मागणी आहे। राज्य निवडणूक आयोग 1 जुलै 2025 पर्यंत अपडेट केलेल्या मतदार याद्या वापरणार आहे, पण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने ही मुदत 7 नोव्हेंबर ठेवावी अशी मागणी केलेली होती। त्यासाठी 14 आणि 15 ऑक्टोबरला शिष्टमंडळाने आयोगाची भेटही घेतलेली होती। मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार नावे असल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आलेला होता। त्यानुसारच राज्य निवडणूक आयोगाने दुबार नावं वगळण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेशही दिलेले आहेत आणि त्यानंतर ही महत्त्वाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली होती।